लोकमत सकाळचे 10 वाजता या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। मंत्री भरत गोगावले आज मंत्रिमंडळ बैठकीला येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा होती आणि भरत गोगावले हे मुंबई बाहेर असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला भरत गोगावले येणार नाहीत अशी माहिती मिळते। झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून भरत गोगावले हे नसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा ते हजर राहणार नाहीत। भरत गोगावले हे सध्या मुंबई बाहेर असल्याची माहिती मिळालेली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही तसाच आहे, त्यामुळे या स्वातंत्र्य दिनाला झेंडावंदन कोण करणार हा देखील प्रश्नच आहे। मात्र झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज असल्याची जी काही चर्चा होती त्यानुसार आता भरत गोगावले हे मुंबई बाहेर गेले असून ते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा येणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भरत गोगावले एक प्रकारे नाराज आहेत झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून आणि एकूणच पालकमंत्रीपदाचा रायगड जिल्ह्याचा वाद, त्याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले आज मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा येणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ते सध्या मुंबईच्या बाहेर आहेत। ते झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याची देखील चर्चा होती आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा ते येणार नाहीत असं कळतंय। नाही, विशेष काय ना, आमचं आरसेपच्या संदर्भामध्ये आमचं महेंद्र शेठ दळवी ते आणि आम्ही, कारण त्यांचं जे.पी. नड्डा साहेबांकडनं त्यांना ते कंपनीच्या कामासाठी एक काम आहे त्यासाठी ठरवलं आहे। रायगडच्या संदर्भात प्रचंड चर्चा सुरू आहे पालकमंत्री संदर्भात। नाही, ठीक आहे ना, ते ज्यावेळेला आम्ही सांगितलं वरिष्ठ जो निर्णय घेतील, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, पण तुमची मागणी होती ना तुम्हाला पालकमंत्री अजून पण आहे। झेंडावंदन व्हावं म्हणून। पालकमंत्री हे आजी आमची मागणी आहे, परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। पण तुम्हाला वाईट नाही वाटत झेंडावंदन नाही, ते वाईट काय वाटतं त्याच्यामध्ये? जे काही गोष्टी अशा असतात सबुरी का फल मिठा होत आहे, त्यामुळे अजून थोडी आमची सबुरी नाही, पण झेंडावंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेक मागणी आहे तुमच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी आहे, उदय सामंतांची मागणी आहे। हो आहे आणि त्यांचे प्रयत्न चालू आहे, बघूया। पण आता दुसऱ्यांदा झेंडावंदन होतंय, काय वाटतं ते पालकमंत्री होतील? दुसऱ्यांदा झाला नाही, तिसऱ्यांदा झाला। पालकमंत्री हा बाब वेगळा आहे आणि झेंडावंदनची बाब वेगळी। धन्यवाद। हे होते भरत शेठ गोगावले यांनी त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। महत्वाचं म्हणजे यामध्ये स्पष्ट म्हटलं झेंडावंदन आणि पालकमंत्री मध्ये हे वेगवेगळं आहे। व्हिडिओ प्रशांत न्यूज 18 लोकमत। कुठे गेला?